हो. सर्वप्रथम सर्व उपस्थित शेतकऱ्यांचं ह्या ऑनलाईन कार्यक्रमासाठी मी स्वागत करते. आजचा उद्देश हाच आहे की आपल्या ह्या प्रकल्पाअंतर्गत अविनाश सर म्हणाले त्याप्रमाणे बरेच जणांचे डिप्लॉयमेंट अजून झालेले नाहीयेत. जे काय 10-15 शेतकऱ्यांचे झाले त्यांनाच आता सर्व माहिती दिसत आहे. तर त्या अनुषंगाने आपण काय करू, आज फक्त एक इनिशियल चर्चा घेऊया आपण की कृषी कॅबमध्ये तुम्ही कशी माहिती बघणार आहे आणि कुठला डेटा तुम्हाला कुठे बघायला मिळेल ही एक इनिशियल माहिती घेऊया आज सध्या. पहिल्यांदा मी अंबिकाला सांगेन की कृषी कॅबमध्ये आपण माहिती कशी बघतो, शेतकऱ्यांना दाखवतो किंवा ते कसे बघू शकतात ह्याची माहिती सांगावी. त्यानंतर फसलचे प्रतिनिधी आहेत आपले अविनाश सर आणि नंतर मॅप माय क्रॉपचे प्रतिनिधी पाडोळे सर आहेत, ते माहिती सांगतील. सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? येतोय. हा, तर आता सगळ्यात महत्वाचं काय आपण की कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पांतर्गत ऊस लागवड कशा पद्धतीने करायची त्याची माहिती बघणार आहे. आता म्हणजे त्यामध्ये फसलची माहिती असेल किंवा मॅप मायक्रोप असेल किंवा AI शिफारस आणि त्याचबरोबर ऊस ताळेबंद, हे सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे मिळणार? त्या मिळतात कृषी कॅपमध्ये. ते KVK बारामती यांनी तयार केलेलं आहे. त्यामध्येच ती माहिती मिळाली जाते. तर आपण सर्वप्रथम बघूयात की कृषी कॅपचं रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने केलं जातं. तर सर्वप्रथम आपण काय करतो की प्ले स्टोअरला जातो. प्ले स्टोअरला गेल्यानंतर हे इंग्लिशमध्ये असं नाव टाकलं जातं किंवा मराठीमध्ये असं, आणि कृषी कॅपचा हा लोगो दिसतो. हे लोगो दिसल्यानंतरच त्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर नंबर टाकायचा असतो आपल्याला. इथं बघा, इथं दिसतोय की आपण 10 अंकी नंबर टाकणार. नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक 4 अंकी OTP येतो. आता OTP आल्यानंतर इथे एक पट्टी दिसते बघा, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प. ही पट्टी कोणाला दिसते की ज्यांनी आपल्याकडे AI अंतर्गत नंबर रजिस्टर केलेले असतात, त्या शेतकरी बांधवांना ही पट्टी दिसते. आणि ज्यांची नंबर रजिस्टर नसतात त्यांना ही पट्टी दिसली जाते. म्हणजे आमच्याशी सोशल मीडियाद्वारे जोडली जा असं येतं. मग हे असं आलं तर यामध्ये माहिती मिळणार नाही तुम्हाला. म्हणून सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांच्या कृषी कॅपला ही पट्टी येणं गरजेचं आहे. ही पट्टी आली तरच इतर माहिती तुम्हाला मिळून जाऊ शकते. म्हणून पहिली प्रोसेस, जो रजिस्टर नंबर दिला त्या रजिस्टर नंबरनेच कृषी कॅप डाउनलोड करायचं. आता त्यानंतर ही कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पावर पट्टीवर क्लिक केलं की ते आपल्याला 4 ऑप्शन दिसतात. त्या पट्टीवर क्लिक केलं की मग प्रथम असेल माणूस, देन असेल पीक नकाशा, तिसरा असेल AI रिकमेंडेशन म्हणजे शिफारस, आणि चौथं असेल ऊस ताळेबंद. त्यातले आता सर्वप्रथम आपण ऊस ताळेबंद या संदर्भात माहिती घेऊयात. ऊस ताळेबंद म्हणजे काय असतं की आपण दरवेळेला शेतकरी काय करतात की ऑपरेशन झाले की म्हणजे नांगरणी असेल, कोळपणी असेल किंवा फवारणी असेल, हे प्रत्येक ऑपरेशन आपण डायरीमध्ये लिहून ठेवतो की बाबा ह्या तारखेला हे ऑपरेशन झालेलं आहे. मग नंतर काय होतं शेवटी की खर्च किती झाला आणि उत्पन्न किती झालं हे समजत नाही. त्यासाठी एक ऑनलाईन डायरी अशा पद्धतीने करू शकतो ऊस ताळेबंद. तर त्यात काय करायचं असतं, सर्वप्रथम तुम्ही ओपन केलं की ही अशी प्रथम माहिती दिसते. तर त्यामध्ये नवीन वर क्लिक करायचं. नवीन वरती इथं गेल्यानंतर PRN निवडा असं म्हटलं जातं. मग तो PRN इथं टाकायचा. इथं टाकले बघा 1219, म्हणजे तो कोड कशासाठी असतो, आमच्याकडे डाटा फिलअप करण्यासाठी असतो तो, बॅकएंड सिस्टीमसाठी. त्यानंतर इथं विचारलं जातं की प्रकार निवडा. प्रकारमध्ये काय करायचं, खर्च निवडायचा. कारण का शेवटी आपण खर्च आणि उत्पन्न याची एक सांगड घालून किती फायदा झाला या तंत्रज्ञानाने ते बघणार असतो. त्यानंतर इथं ऑपरेशन कोणतं केलं तुम्ही, म्हणजे कुळवणी केली का, फवारणी केली का, नांगरणी केली का, ते इथं लिहायचं. त्यानंतर इथं तारीख विचारली जाते. मग तुम्ही तारीख टाकायची. त्यानंतर रक्कम विचारली जाते, रक्कम इथं टाकायची. आणि तपशील म्हणजे शॉर्ट मध्ये लिहून ठेवायचं तिथं. ते झाल्यानंतर जतन करा असं म्हणायचं. जतन केल्यानंतर रिपोर्ट वरती क्लिक करायचं. रिपोर्ट वर क्लिक केलं की तुम्हाला ही अशी माहिती दिसून जाते. म्हणजे दिनांक असेल, खर्च प्रकार असेल, रक्कम असेल आणि तपशील असेल. आता सपोज बाबा 17 तारखेला तुम्ही ऑपरेशन केलं नांगरणी, तिचा एवढा खर्च झाला, म्हणजे एकूण सगळ्या घडामोडी ज्या काय तुम्ही रानामध्ये करता ते इथं टिपून ठेवल्या की शेवटी म्हणजे बेनिफिट कॉस्ट रेशो म्हणजे उत्पन्न आणि खर्च याचं शेवट करता आणि किती फायदा होईल हे यातून जाणून घेतलं जातं. त्यामुळं सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील की त्यांनी ऊस ताळेबंद वापरावं, जेणेकरून ते शेवटी कळेल बाबा खर्च आणि उत्पन्न किती निघाला. नेक्स्ट जे मॅप मायक्रॉपचे प्रतिनिधी आहेत अरुण सर, ते तुम्हाला मॅप बद्दल माहिती सांगतील. धन्यवाद.
आजच्या कार्यक्रमामध्ये सर्व म्हणजे आपले जे काही ट्रेनिंग सेशन आपण जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी संदर्भात जे करत आहोत याच्यामध्ये पीक नकाशा म्हणजे सॅटेलाइट इमेजरी संदर्भातली माहिती आपण कशी बघायची त्या संदर्भातली माहिती मी देणार आहोत. तर सर्वप्रथम शेतकऱ्यांना माझी स्क्रीन दिसते का? स्क्रीन दिसत नाहीये सर. दिसते का स्क्रीन? ज्योती मॅडम, अंबिका मॅडम, स्क्रीन दिसते का? हो सर, दिसते. ओके. तर सर्वप्रथम शेतकऱ्यांना काय करायचं आहे की कृषक ऍप ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला अशी माहिती इथे दिसेल. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पावर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला 4 ऑप्शन दिसतात. माझा ऊस, पीक नकाशा, AI शिफारस आणि ऊस ताळेबंद. याच्यामध्ये शेतकऱ्यांनी काय करायचं आहे की ज्यावेळेस आपल्याला पीक नकाशा संदर्भातली जी माहिती बघायची आहे ती पीक नकाशा संदर्भातली माहिती बघत असताना आपल्याला पीक नकाशा इथे क्लिक करायचं आहे. पीक नकाशा क्लिक केल्यानंतर परत 3 ऑप्शन दिसतात. त्याच्यानंतर परत आपल्याला पीक नकाशावर क्लिक करायचं आहे आणि पीक नकाशा ओपन केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या प्लॉटच्या संदर्भातली माहिती जी काय उपग्रह प्रतिमेची माहिती आहे ती उपग्रह प्रतिमेची माहिती आपल्याला तिथं पाहायला भेटेल. तर आपण जे शेतकऱ्याचे गुगल कोऑर्डिनेट घेतलेले आहेत किंवा KML फाईल जे घेतलेले आहेत त्या KML फाईल नुसार आपण प्रत्येक शेतकऱ्याचे प्लॉट हे सॅटेलाइट इमेजरीसाठी आपण तयार केलेले आहेत. आता इथं जर हा आपल्याला प्लॉट दिसतोय हा आपल्या इथे एक शेतकऱ्याचा प्लॉट आहे आणि अशा प्रकारचेच प्लॉट आपले सर्व शेतकऱ्यांची इथं दिसतात. आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे की ज्यावेळेस आपल्याला हा पीक नकाशा जो ओपन झाला आता याच्यामध्ये माहिती बघत असताना किंवा ती वाचत असताना कशा प्रकारे वाचायचे ते आपण बघायचे आहेत. याच्यामध्ये बघा तुम्हाला एक NDVI हा एक ऑप्शन दिसेल वरती. तिथे आपण जर बाजूला क्लिक केलं तर तुम्हाला खूप सारे असे इंडायसेस पाहायला भेटेल म्हणजे 50 पेक्षा जास्त इंडायसेस इथं पाहायला भेटेल. हे इंडायसेस आपण बघणार आहोत त्या पिकाच्या परिस्थिती संदर्भातली माहिती बघायला. तसंच खाली जर आपण आलो तर खाली आपल्याला एक तारीख दिसेल जसं की 9 डिसेंबर 2025. शेतकऱ्यांपैकी ती तारीख दिसते का? कोणी एका शेतकऱ्याने सांगा. 9 डिसेंबर 2025 जिथं की हा जो बॉक्स दिसतोय हा काळा तिथं समोर लिहिलेलं आहे S1. आपल्याला जे पीक नकाशे जे बघायचे आहेत ते S1 आणि S6 याच्यामध्ये बघायचे आहेत. S1 चा जो डेटा असतो किंवा सॅटेलाइट माहिती जी असती ती मागच्या 5 दिवसाची सरासरी उपग्रह प्रतिमेची माहिती आणि S6 जो असतो तो असतो मागील 24 तासाची उपग्रह प्रतिमेची माहिती. आता ज्यावेळेस आपल्याला S1 मध्ये हे पीक नकाशे बघायचे आहेत तर आपल्याला ते S1 ह्या तारखेवर क्लिक करायचं आहे. आता जसं की मी आता मागचा एक पीक नकाशा इथला सिलेक्ट करत आहोत. ज्यावेळी आता तुम्ही बघा इथं 4 डिसेंबर 2025 ही तारीख आपल्याला दिसते आणि त्याच्या समोर S1 दिसतंय. आता ज्यावेळेस मी इथं क्लिक करन तर त्या ठिकाणी तिथे तुम्हाला काळ्या कलरचा बॉक्स झालेला दिसेल आणि तुमचा पीक नकाशा अपडेट झालेला दिसेल. आता ज्यावेळेस आपण S1 ची माहिती बघतो तर त्याच्यामध्ये प्रमुख आपल्याला 4 पीक नकाशे बघायचे आहेत. जसं की पहिला NDVI, दुसरा EVI किंवा डेन्स व्हेजिटेशन, तिसरा वॉटर वॉच मॅप आणि चौथा जो पीक नकाशा आहे तो क्रॉप स्टेज मॅप. आता इथं जो हा पहिला पीक नकाशा जो आपल्याला दिसतोय तो आहे NDVI, नॉर्मलाइज डिफरंट व्हेजिटेशन इंडेक्स, जो की त्या पिकाच्या आरोग्याविषयीची माहिती त्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेची माहिती ही आपल्याला हा पीक नकाशा सांगत असतो. आता याच्यामध्ये प्रमुख 4 कलर असतात जसं की हिरवा, पिवळा, नारंगी आणि लाल. आता हा प्लॉट आपल्याला सरासरी हिरवा आणि काही भागात पिवळा दिसतोय. हिरवा कलर काय सांगतोय की पिकाची वाढ ही चांगल्यारीत्या त्याचं आरोग्य हे चांगलं आहे अशी माहिती आपल्याला सांगते. त्याचबरोबर पिवळा कलर आपल्याला जे सांगते त्या पिकाची वाढ त्या पिकाचं आरोग्य हे मध्यम ते चांगल्या स्वरूपाचं आहे. नारंगी कलर सांगते की त्या पिकाची वाढ ही मध्यम ते कमी स्वरूपात आणि लाल कलर सांगते की त्या पिकामध्ये जी वाढ आहे ते कमी आहेत किंवा त्या ठिकाणी पीक नाहीयेत. अशा संदर्भातली माहिती आपल्याला हा NDVI पीक नकाशा हा दाखवत असतो. आता हा झाला आपला NDVI पीक नकाशा. याच्या संदर्भात कोणाला काही प्रश्न आहेत का?
ओके, ठीक आहे. नाही तर याच्यानंतर आपल्याला जो दुसरा पीक नकाशा बघायचा आहे, त्याच्यानंतर आपल्याला जे एनडीवायच्या बाजूला एक त्रिकोण दिसतो किंवा बाण दिसतो, तिथं क्लिक केल्यानंतर आपल्याला दुसरा इंडायसेस म्हणजे EVI, एनहान्स व्हेजिटेशन इंडेक्स किंवा डाट वनस्पती, मराठीमध्ये EVI किंवा डाट वनस्पती अशा पद्धतीने येतात. आता हा पीक नकाशा आपण कशासाठी बघायचा आहे? हा पीक नकाशा आपण आपल्या पिकाचे जो ऊस पीक आहे त्या ऊस पिकामध्ये जे आरोग्य म्हणजे आपण जे म्हणतो रोग प्रतिकार शक्ती ती कशा पद्धतीने आहेत, कीड आणि रोग येण्याची शक्यता कोणत्या भागात जास्त आहे, ही माहिती बघण्यासाठी आपण एनहान्स व्हेजिटेशन इंडेक्स हा पीक नकाशा पाहतो. याच्यामध्ये जिथं एकदम गडद लाल कलर जो दिसतोय 2 ठिकाणी आणि त्याचबरोबर एक नारंगी कलरचा जो पॅच दिसतोय तो आपल्याला सांगतोय की त्या ठिकाणी कीड आणि रोग येण्याची शक्यता आहेत. जर आपल्याला कोणता कीड किंवा रोगाचा जर अलर्ट जर आला असेल, जसं की गवताळवाड असेल, तांबेरा असेल, खोडकिडा असेल, कांडीकीड असेल, पोक्का बुईंग असेल, तर तो कीड आपल्याला त्या ठिकाणी जाऊन बघणं गरजेचं आहे. जर आपल्याला तिथं जर कोणती कीड किंवा रोग जर सापडली तर त्याची शिफारस ही AI शिफारस मध्ये दिलेली असते. फक्त शेतकऱ्यांनी ते बुरशीनाशक किंवा कीटकनाशक वापरून त्या ठिकाणं तिथं फवारणी करणं हे गरजेचं आहे. तर अशा संबंधितली माहिती जी आहे ही आपल्याला ह्या पीक नकाशामध्ये पाहायला भेटतात. जिथं हिरवा कलर जिथं दिसतोय आपल्याला तिथं पिकाची रोग प्रतिकार शक्ती ही उत्तम आहे, त्याच्यामुळं तिथं कीड आणि रोग येण्याची संभावना ही फार कमी आहेत. परंतु जिथं नारंगी कलर किंवा लाल कलर दिसतोय तिथं कीड आणि रोग हा येऊ शकतो. हा झाला आपला दुसरा पीक नकाशा. त्याच्यानंतर तिसरा जो पीक नकाशा आपल्याला बघायचा आहे तो आहे वॉटर वॉच मॅप. मराठीमध्ये पाण्याचा वेध नकाशा असा ऑप्शन येतं आणि इंग्लिशमध्ये वॉटर वॉच मॅप. आता हा वॉटर वॉच मॅप आपल्याला काय सांगतोय की जमिनीमध्ये ओलावा किती टक्के दिवसात जर शेतकऱ्यांनी जर पाणी जर दिलं असेल तर पाणी दिल्यानंतर त्या जमिनीमध्ये पाणी अतिरिक्त दिलं गेलं का कमी दिलं गेलं याची माहिती तपासण्यासाठी आपल्याला हा पीक नकाशा तिथे मदत करत असतो. जसं की या पीक नकाशामध्ये जर आपण जर बघितलं तर सर्वसाधारण इथं 40 ते 50% पर्यंत पाणी आहेत. म्हणजे शेतकऱ्यांनी जे पाणी इथं दिलेलं आहे ते योग्यरित्या इथं पाणी मागील काही दिवसामध्ये तिथं दिलेलं आहे. ही जी माहिती आहे ही मागील 5 दिवसाची उपग्रह प्रतिमेची माहिती आहे. त्याच्यामुळं आता त्या जमिनीचा ओलावा हा फरक असू शकतो. परंतु आता हा जो ओलावा आहे ज्यावेळी शेतकरी पाणी देतो दिल्यानंतर त्या जमिनीमध्ये ओलावा किती टक्के हे बघण्यासाठी आपल्याला वॉटर वॉच मॅप हा पीक नकाशा इथे बघायचा आहे. त्याच्यानंतर चौथा जो पीक नकाशा आहे तो आहे क्रॉप स्टेस मॅप किंवा पीक ताण नकाशा. पीक ताण नकाशा. आता हा नकाशा आपण कशासाठी बघायचा आहे? हा नकाशा आपल्याला बघायचा आहे की पाणी किंवा खत याच्या व्यतिरिक्त अतिरिक्त ताण त्या पिकाला आलेले आहेत का, जसं की जैविक अजैविक ताण त्या पिकामध्ये आहेत का हे बघण्यासाठी आपण हा क्रॉप स्टेस मॅप आपण इथं वापरत असतो. आता इथं बी आपण हिरवा, पिवळा, नारंगी आणि लाल असे 4 प्रमुख कलर दिलेले आहेत. जर हिरवा कलर जर असेल तर तिथं त्या पिकामध्ये कोणत्याही प्रकारचा ताण नाहीये. पिवळा कलर जर असेल तरी त्या पिकामध्ये ताण नाही. पण जर नारंगी किंवा लाल कलर जरी असेल तर त्या पिकामध्ये जैविक अजैविक ताण असण्याची शक्यता आहे. त्याच्यासाठी आपण या शिफारसमध्ये काही स्लरी सजेस्ट केलेल्या आहेत. त्या स्लरी जर आपण व्यवस्थितरित्या जर दिल्या तर हा ताण आपल्याला दिसून येणार नाही. अशा प्रकारे आपल्याला हा पीक नकाशा संदर्भातली माहिती जी आहे ती S1 मध्ये बघायची आहेत. आता हा झाला आपला S1 चा पीक नकाशा. आता S1 मध्ये आपण कोणते पीक नकाशे बघणार आहोत परत एकदा मी तुम्हाला सांगतो. S1 मध्ये आपल्याला NDVI, EVI, वॉटर वॉच मॅप आणि क्रॉप स्टेस मॅप हे प्रमुख 4 पीक नकाशे आपल्याला बघायचे आहेत. ज्यावेळेस आपण तारीख सिलेक्ट करतो ती तारीख सिलेक्ट करत असताना आपल्याला अशा पद्धतीनं स्क्रोल करायचं आहे. जे खालील तारखेचा जो बॉक्स दिसतो आपल्याला ते जर आपण जर असं जर फिरवलं तर आपल्याला त्यात आजच्या डेट पर्यंत आपल्याला ते जाता येतात. आता हा 9 डिसेंबर 2025 चा मी इथं क्लिक केलं, तो बॉक्स तिथं तुम्ही बघितला असेल की तो काळ्या स्वरूपाचा झाला. त्याच्यानंतरच तो प्लॉट मॅप होणार आहे. जर तुम्ही जर तोपर्यंत त्या बॉक्सला तिथं क्लिक करत नाही, तो बॉक्स काळ्या कलरचा दिसत नाही, तो त्या तारखेचा पीक नकाशा आपल्याला बघता येणार नाही. आता हा झाला आपला S1. तसंच S6 चा पीक नकाशा आपल्याला जो बघायचा आहे तर S6 मध्ये फक्त NDVI नॉर्मलाइज डिफरंट व्हेजिटेशन इंडेक्स हा पीक नकाशा बघायचा आहे, जो की आपल्याला मागील 24 तासाचा
पीक नकाशाच्या संदर्भातली माहिती आपल्याला तिथं देत असतो. म्हणजे आपल्या पिकाचं आरोग्य मागील 24 तासात कशा पद्धतीचं होतं, मागील त्या पिकाची वाढ कशा पद्धतीची होती, ही संपूर्ण माहिती तपासण्यासाठी आपल्याला जो पीक नकाशा वापरायचा आहे तो आहे NDVI. S6 मध्ये सर्व शेतकऱ्यांनी जो पीक नकाशा बघायचा आहे तो बघायचा आहे NDVI. तसंच आपण तिकडं जर कोपऱ्यात जर क्लिक जर केलं तर शेतकऱ्यांना तो NDVI पीक नकाशा आपल्याला बघायला भेटेल. अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी आपल्या पीक नकाशा संदर्भातली माहिती बघायची आहे. आपण जे खाली जे क्लाउड कव्हर जे दिसतंय त्या क्लाउड कव्हरला एक छोटासा डॉट दिसतोय, तो आपल्याला 100% पर्यंत गेलेला आहे. म्हणजे एखाद्या तारखेचा जर पीक नकाशा जर आपल्याला जर दिसत नसेल तर तो का दिसत नाही त्याच्या संदर्भातली माहिती आपल्याला बघण्यासाठी हा क्लाउड कव्हर ऑप्शन आपण दिलेले. जर आपल्या इथं वातावरणामध्ये जर 50% पेक्षा जास्त जर क्लाउड पर्सेंट म्हणजे आभाळ सदृश्य परिस्थिती असेल तर त्या दिवशीचा पीक नकाशा आपण तिथं बघू शकणार नाहीत. आता इथं जर आपण जर बघितलं तर सर्वसाधारण सर्व पीक नकाशा आपण तिथं बघू शकतात. आणि 9 तारखेचा इथं पीक S6 चा पीक नकाशा सुद्धा इथं आलेला आहे. म्हणजे अशा प्रकारचा आपण क्लाउड कव्हर जर 100% पर्यंत केलं तर आपल्याला त्या तारखेचा पीक नकाशा सुद्धा बघता येतो. त्याच्यानंतर खाली जर आपण जर गेलो तर खाली आपल्याला एक फार्म स्टॅटिस्टिक्स किंवा आपल्या पिकाच्या संदर्भातली माहिती दिसतात. त्यात पिकाचं आपल्या शेतकऱ्यांचं नाव तिथं दिसतात. त्याच्यानंतर जेनेरिक फार्म रेटिंग, तुमचं फार्म हे चांगलं वाढीत होत आहेत का, त्याची वाढ मध्यम स्वरूपाची होत आहेत का कमी स्वरूपाची होत आहेत, ती माहिती आपल्याला इथे दिसतात. त्याचबरोबर आपला AI फार्म स्कोर, आपण किती एरिया आपला आहे, पीक कोणतं आहे, स्टँडर्ड यील्ड डेटा, करंट AI यील्ड डेटा काय सांगतोय आणि आपला टार्गेटेड यील्ड डेटा काय, ही सगळी माहिती शेतकरी इथं बघू शकतो. त्याचबरोबर इथं पुढील 14 दिवसाचा हवामान ते बिन आपण इथं बघू शकतो. प्रत्येक दिवसाचा हवामानाचा विषय म्हणजे तापमान असेल, आर्द्रता असेल, हवेचा वेग असेल, हवेचा दाब असेल, UV इंडेक्स म्हणजे आपली इथं किती सूर्यकिरण आहे, सौर उष्णता आहे, ती सगळी माहिती आपण या हवामानामध्ये टुडेज म्हणजे आजच्या हवामानामध्ये आपण हे बघू शकतो. खाली जर आपण बघितलं करंट वेदर डेटा, जो की प्रत्येक तासाची माहिती आपल्या हवामानाची इथे देत असतात, ज्याच्यामध्ये पाऊस असेल, तापमान असेल, आर्द्रता असेल, हवेचा दाब, आभाळ सदृश्य परिस्थिती, ही सगळी माहिती शेतकरी इथं बघू शकतात. तर अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना आपल्या पीक नकाशाच्या संदर्भातली माहिती आपल्या कृषक ऍप मध्ये बघायची आहे. जर शेतकऱ्यांना काही प्रश्न असतील तर विचारू शकता. शेतकऱ्यांना काही प्रश्न आहेत का? शेतकऱ्यांना काही प्रश्न आहेत का? मला वाटतं शेतकऱ्यांना हे सर्व समजलं असेल, किंवा जर नसेल बी समजलं हे पीक नकाशे कशा पद्धतीने बघायचे तर तुम्ही ग्रुपवर मेसेज किंवा मला कॉल करू शकता आणि ते आपल्या जे काही पीक नकाशा संदर्भातले जे काही प्रॉब्लेम आहेत ते आपण तिथं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. ठीक आहे अविनाश सर, आता तुम्ही फसल बद्दल माहिती सांगावी. हॅलो, हा आवाज येतोय येतोय आवाज. सर माझा? येतोय. मॅडम एखादा नंबर सांगता का? हॅलो तेजस्विनी मॅम, हॅलो.
अविनाश सर नंबर सांगायचा काय का फार्मरचा? हो, एखादा नंबर सांगा. हो सांगते. 99 22 99 22 21 17 49. नाही नाही. तेजस्विनी मॅडम एक थोडा वेळ लागेल अविनाश सरांना जॉईन करायला. मला एक प्रश्न होता. ओके, बोला सर. अरुण सरांना प्रश्न होता, मग अशी तुम्ही ते पीक नकाशाची माहिती दिली, तर हा. त्यात म्हणजे जे पीक नकाशाप्रमाणे जिथं नारंगी किंवा लाल रंग दिसेल, तर ऍक्शन हो. जिथे घ्यायची असेल ते रेकमेंडेशन ऑटोमॅटिक येतील कृषक ऍपवर? हो, तिथे AI शिफारस मध्ये तुम्हाला त्याचे रिकमेंडेशन आलेलं असेल. बरं ठीक आहे, थँक्यू. हॅलो, नमस्कार सर्वांना. अंबिका मॅडम, एकदा एक नंबर सांगता का मला? हो सर सांगते. 99 22 99 22 21 21 17 17. 49. 49. नमस्कार सर्वांना. मी अविनाश. आपल्याकडे जे काही सेन्सर लावलेलं आहे प्रत्येकाच्या शेतामध्ये आणि वेदर स्टेशन लावलेलं आहे, त्याचा डेटा आपल्याला कृषक ॲपमध्ये कसा बघायचा आहे हे मी तुम्हाला इथे समजून सांगणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला फील्डवरती आल्यानंतर जे काही इंजिनियर्स आमचे तिथे डिव्हाइस लावतायत, हे पण तुम्हाला तिथे सर्व ॲपची माहिती तर देताच आहेत. आणि याच्यामध्ये सुद्धा आपण परत एकदा समजून घेऊयात. याच्यामध्ये कृषक ॲप ओपन केल्यानंतर AI कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प म्हणून अशी एक तुमच्या जी पट्टी येते, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर 4 ऑप्शन येतात. त्यामध्ये माझा ऊस वरती जर आपण क्लिक केलं, तर माझा ऊस वरती क्लिक केल्यानंतर आपण आतमध्ये जातो आणि जी काही प्रणाली आपल्या शेतामध्ये लावलेली आहे, जसं की सॉइल मॉइश्चर सेन्सर आपण लावलेले आहेत. तर हे सॉइल मॉइश्चर सेन्सर लावलेले जे काही तुम्हाला डेटा दिसतोय, तो डेटा तुम्हाला इथे बघायला भेटतो. याच्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता की आता हे भरत म्हणून आहेत. हे शेतकरी आहेत आणि त्यांच्या प्लॉटवरती आपण सॉइल मॉइश्चर सेन्सर लावलेला आहे. त्याची इथे तुम्हाला इथे पट्टी दिसते. त्यानंतर कुठल्या हबला कनेक्ट आहे हे तुम्हाला इथे दिसतं. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की नेटवर्क किती आहे डिव्हाइसला. त्यानंतर जसं की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक एकराचा डेटा जो आहे, तो डिव्हाइस घेत असतो आणि ते तुम्हाला मोबाईलमध्ये दिसत असतो. म्हणजे इथं जो तुम्हाला डेटा दिसतोय खालचा, तो जवळपास 2:47 आलेला आहे. म्हणजे पुढचा डेटा जो आहे 3:47 येईल. त्याचबरोबर त्याला बॅटरी पर्सेंटेज आहे की तुमच्या शेतामध्ये जे काही डिव्हाइस लावलं आहे त्याची बॅटरी किती आहे हे तुम्हाला इथे दर्शवितं.
त्यानंतर खाली तुम्हाला पीक कुठलं आहे तुमच्या शेतामध्ये लावलेलं, त्यानंतर त्या पिकाची स्टेज कुठली चालू आहे आणि नेक्स्ट येणारी म्हणजे पुढची येणारी स्टेज कोणती आहे हे तुम्हाला इथे दिसतं. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता सध्याची स्टेज जी आहे ती लीफ डेव्हलपमेंटची चालू आहे. तर आणि इथे तुम्ही इथे बघू शकता की सीझन स्टार्ट डेट कधी झालेलं आहे, म्हणजे तुमचं क्रॉप जे आहे ते कधी लावण्यात आलेलं ही डेट तुम्ही इथे बघू शकता आणि त्याप्रमाणेच रिकमेंडेशन जे आहेत तुम्हाला याच्यामध्ये येणार. त्याचबरोबर जर इथे जर तुम्ही पाहिलं प्रायमरी सॉइल मॉइश्चर सेन्सर आहे आणि त्यानंतर सॉइल टेम्परेचर असं मीटर बॉक्समध्ये दोन गोष्टी तुम्हाला दर्शवितात. त्यामध्ये प्रियम सॉइल मॉइश्चर सेन्सर म्हणजेच काय, तर तुमच्या जमिनीमध्ये ओलावा किती आहे, पांढऱ्या मुळ्यापाशी असणारा ओलावा हा तो ही ती संख्या दर्शवते. म्हणजेच 81% जे आहे तिथे खूप ओल सध्या आहे असं आपल्याला लक्षात येते. त्यानंतर सॉइल टेम्परेचर किती आहे, तर 19.70 डिग्री सेल्सिअस मातीचं तापमान आहे हे तुम्हाला इथे लक्षात येतं. जर आपण त्या मीटर बॉक्स वरती क्लिक केलं, मीटर बॉक्स वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लक्षात येतं की आपण आतमध्ये जातो आणि सध्या करंट परिस्थिती काय आहे तुमच्या शेतामध्ये हे तुम्हाला इथे लक्षात येतं की सध्या सेम गोष्ट आहे की तुम्हाला पीक कुठलं आहे, पिकाची स्टेज कुठली चालू आहे, तुमचा टोटल अक्युमुलेटेड जीडीटी किती आहे. जीडीटी म्हणजे काय, तर ग्रोईंग डिग्री डेज ज्याला आपण म्हणतो, म्हणजे तुमच्या पिकाची ग्रोथ जी आहे त्या आकड्यावरती ठरते, त्याला जीडीटी आपण असं म्हणतो. आणि ती ऑटोमॅटिकली ट्रान्सप्लांटेशन रेट पासून ती पकडून ऑटोमॅटिकली ती वाढत जाते जशी जशी आपल्या पिकाची ग्रोथ होते आणि त्यानुसार तुम्हाला तिथे ती स्टेज दिसत असते. ठीक आहे. त्यानंतर खाली जर आलो आपण तर माय सेन्सर्स मध्ये तुम्हाला काय दिसतंय की आपल्या जमिनीमध्ये कोणते सेन्सर लावले त्याची तुम्हाला पूर्णपणे इथे माहिती बघायला भेटते. जसं की प्रायमरी सॉइल मॉइश्चर सेन्सर जे की आपण 6 इंचावरती लावलेलं आहे याची माहिती तुम्हाला इथे दिसते. यामध्ये तुम्ही मिनिमम आणि मॅक्झिमम अशा दोन गोष्टी इथे तुम्ही बघू शकता की मिनिमम किती होतं आणि मॅक्झिमम किती होतं. आता सरांच्या प्लॉटवरती जर आपण पाहिलं तर 81% ओल आपल्याला दाखवते. याचा अर्थ असा होतो की 81% म्हणजे इथे टू वेट म्हणजेच खूप ओलं आहे असं इथे दाखवत आहे. तर या टू वेट वरती जर आपण क्लिक केलं किंवा या मिनिमम मॅक्झिमम वरती क्लिक केलं तर आपण आतमध्ये जातो आणि इथे तुम्ही ग्राफद्वारे पण डेटा बघू शकता की किती ओल आहे. जसं की तुम्ही बघता इथे काल 82% ओल होती आणि आज जी आहे 80% वरती ही ओल आलेली आहे. वीकली डेटा आपण याच्यामध्ये बघू शकतो. आता सरांनी बघा इथे डिसेंबर 5 तारखेला पाणी दिलंय शुक्रवारी 80 वरून परत ते वरती गेले आणि परत ते 84 वरती आलंय. म्हणजे काय करतायत सर की कंटिन्युअसली पाणी देत आहेत आणि ऑलरेडी तिथे पाणी आहे. आता इथे लक्षात येतं तुम्हाला वरती जर दिसत असेल टू वेट, याच्यावरती जर आपण पाहिलं तर इथे तुमच्या मातीच्या प्रकारानुसार तुमचं मातीचा प्रकार कुठला आहे आणि तुमच्या पिकानुसार तुम्हाला किती इरिगेशन रिकमेंडेशन कुठल्या स्टेजवरती आहे किंवा किती पर्सेंटेजवर आहे हे तुम्हाला इथे दाखवलं जातं. त्यानंतर इनफ मॉइश्चर म्हणजे फील्ड कॅपॅसिटी कधी असणार आहे हेही तुम्हाला इथे दिसतं आणि टू वेट कधी म्हणता येईल तर ह्याही गोष्टी तुम्हाला इथे दिसतात. तुम्ही बघू शकता तिथे वेगवेगळे रेंजेस दिलेले आहेत. जसं की सरांना इरिगेशन रिकमेंडेशन जे आहे ते 28% पासून तर ते 36% पर्यंत जवळपास येणार आहे. म्हणजे त्यांना तोपर्यंत थांबायला पाहिजे पाणी न देता. ऑलरेडी काय होतं किंवा आपलं नेहमीचं प्रॅक्टिस काय असते की आपण काय करतो, आपल्याला जरी वरून कोरडं जरी दिसत असलं आणि आपण लगेच पाणी चालू करून देतो किंवा मोटर त्याप्रमाणे चालू करतो 7 ते 8 तास. आणि याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं की ऍक्च्युअल खाली म्हणजे ज्या पांढऱ्या मुळ्यापाशी किती ओल आहे हे तुम्हाला लक्षात येतं आणि त्याप्रमाणे आपण इथे पाणी द्यायला हवं तर ते वापसा कंडिशन जो आहे तो मेंटेन होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपलं पीक तानात येईल असं न वाटू देता एकदा चेक करायला पाहिजे की खरंच तिथे ओल आहे का. जर तुम्हाला असं वाटलं की बाबा तिथे सेन्सर सांगतोय खूप जास्त ओल आहे आणि वरती तर कोरडं दिसतंय तर तुम्ही शेतात जाऊन एखाद्या म्हणजे 2-4 ठिकाणी गड्डे घेऊन बघा, तिथे तुम्हाला ओल सापडेल आणि त्याप्रमाणे तुम्ही नियोजन करा. त्याचप्रमाणे जर तुम्हाला पाण्याचे अलर्ट्स येणार असतील इरिगेशन रिकमेंडेशन तर हे तुम्हाला इरिगेशन रिकमेंडेशन अलर्ट जे आहे ते 35% येणार आहे आणि हे प्रत्येकाच्या मातीनुसार प्रत्येकाच्या स्टेज वाईज हे वेगवेगळे अलर्ट्स जाणार आहेत आणि यांच्या या रेंजेस जे आहेत त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असणार आहेत त्यांच्या मातीच्या प्रकारानुसार. ठीक आहे. त्यानंतर आपण मागे आल्यानंतर तुम्हाला दुसरी गोष्ट इथे दिसते की सॉइल टेम्परेचर म्हणजे मातीचं तापमान किती आहे. मिनिमम आणि मॅक्झिमम मध्ये इथे तुम्हाला दिसतं मातीचं तापमान किती आहे. त्यानंतर खाली जे आपल्या हबला कनेक्ट केलेले आहे तर ते हबला कनेक्ट केलेले जे काही सेन्सर आहेत म्हणजे तुमचं म्हणजे तुमच्या
एरियामधलं वातावरण कसं आहे हे तुम्हाला इथे लक्षात येतं. मायक्रो क्लायमॅटिक कंडिशन आपण त्याला म्हणतो. याच्यामध्ये तापमान असेल, ह्युमिडिटी असेल, त्यानंतर लीफ वेटनेस आहे, पानावरती ओलावा किती राहतो तुमच्या शेतामध्ये, रेनफॉल मागच्या 7 दिवसामध्ये किंवा 24 तासात किती पाऊस पडला हे तुम्हाला इथे लक्षात येतात. त्यानंतर व्हीपीडी आहे आणि क्रॉप युरिया ट्रान्सपिरेशन रेट आहे. आता व्हीपीडी म्हणजे काय, तर वेपर प्रेशर डेफिसिट, म्हणजे जर तुमच्या शेतामध्ये तुम्हाला खतं द्यायची असतील किंवा पाणी द्यायचं असेल तर योग्य वेळ आहे किंवा नाही हे आपण याच्यावरनं सांगतो. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं 1 ते 2 मध्ये जर व्हीपीडी असेल ना तर खतं आणि पाणी देण्यासाठी योग्य वेळ आहे आपण असं म्हणतो आणि त्याप्रमाणे आपण व्हीपीडी बघूनच योग्य वेळेमध्ये आपण खतं द्यावी असं याचा अर्थ होतो. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता क्रॉप युरिया ट्रान्सपिरेशन रेट आहे. पुढच्या 7 दिवसांचा अंदाज तुम्हाला इथे दिला जातो की किती पिकाचं बाष्पीभवन होणार आहे. त्यानंतर सनशाईन हवर्स मध्ये तुम्हाला ऊन किती पडतंय आणि त्या उन्हाची तीव्रता किती आहे असं तुम्हाला इथे लक्षात येतं. त्यानंतर खाली विंड स्पीड आहे, हवेची गती किती आहे आणि हवा कुठल्या दिशेनं वाहत आहे, म्हणजे जेणेकरून जर तुम्हाला स्प्रे वगैरे घ्यायचा असेल तर स्प्रे घेण्यासाठी कंडिशन योग्य आहे किंवा नाही हे तुम्हाला इथे लक्षात येतं. जसं की इथे तुम्ही बघू शकताय सध्या स्प्रे घेण्यासाठी बॅड क्लायमॅटिक कंडिशन लिहिलेलं आहे, म्हणजे सध्या तुम्ही स्प्रे घेऊ शकत नाही सध्याच्या वेळेला. पण 6 वाजेपासून जर तुम्ही पाहिलं तर हिरव्या याच्यामध्ये तुम्हाला दिसतं, म्हणजे स्प्रे तुम्ही घेऊ शकता याचा त्याचा अर्थ होतो. म्हणजे जर आपल्याला ठराविकपणे जर आपल्याला कुठला स्प्रे घ्यायचा असेल तर त्याची योग्य वेळ आहे किंवा नाही हे बघूनच आपण शेतामध्ये स्प्रे घ्यायला पाहिजे आणि हे आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. त्यानंतर जर डिसीज आणि पेस्ट मध्ये जर आपण गेलो वरती तर याच्यामध्ये तुम्हाला दिसतं की डिसीज कुठले कुठले आहेत आणि याच्यामध्ये त्या जे काही डायल्स दिसत आहेत तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की नो रिस्क आहे, म्हणजे आता सध्या तुमच्याकडे रोग येण्यासाठी चान्सेस नाही आहेत असं त्याचा अर्थ होतो. जर हाय रिस्क मध्ये असेल तर ते लाल कलर वरती येणार तो काटा आणि तसेच तुम्हाला अलर्ट स्वरूपामध्ये तुम्हाला मेसेज येणार, अलर्ट्स येणार ऍपमध्ये की तुमच्याकडे हा रोग येण्याची शक्यता आहे आणि तो रोग आल्यानंतर काय करायचं हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये येणार. याच्यामध्ये वरचे जे आहेत ते डिसीज म्हणजे रोग आहेत आणि खालचे फेस म्हणजे किड्स आहेत, उलियाफाइट्स असेल, माइट्स असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिसतात आणि ज्या ज्या स्टेजमध्ये त्या गोष्टी येणार असेल तर त्याचेच डायल फक्त तुम्हाला दिसणार. जसं की आता ऍफिड जे आहेत, ऍफिड्स आता या स्टेजमध्ये येत नाही त्यामुळं इथे दिलेलं नाहीये. किंवा पिंक बोरर आहे, आता दिस मॉडेल इज नॉट रिकमेंडेड ऍट दिस स्टेज, म्हणजे या आता सध्या सरांची जी स्टेज चालू आहे या स्टेजला पिंक बोरर येऊ शकत नाही त्यामुळे इथे तुम्हाला काहीच दिसत नाहीये. ठीक आहे, तर या गोष्टी आहेत. त्यानंतर जर वरती जर आलो आपण इथे फॉरकास्ट मध्ये पाहिलं तर फॉरकास्टिंग मध्ये तुम्हाला पूर्ण 24 तासाचा अंदाज तुम्हाला इथे दिसतो. तसेच 14 दिवसांचा अंदाज तुम्हाला इथे लक्षात येतो. जसं की तुम्ही इथे बघू शकता ऍव्हरेज तापमान किती आहे, ह्युमिडिटी किती आहे, चान्सेस ऑफ रेनफॉल आहे किंवा नाही असं तुम्ही पूर्ण 14 दिवसांचं इथे बघू शकता आणि 14 दिवसांच्या वातावरणाच्या अंदाजानुसार जर तुमच्या काय तुम्हाला फवारणी घ्यायची असेल किंवा जे काही पुढचे निर्णय शेतामध्ये घ्यायचे असतील तर त्याप्रमाणे तुम्ही इथे निर्णय घेऊ शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही तिथे क्रिया करू शकता शेतामध्ये. त्याचबरोबर जर आपण मेन पेज वरती आलो, मी तुम्हाला इंग्लिशमध्ये इथं दाखवतोय पण जर तुम्हाला ही भाषा जर इंग्लिशमध्ये कळत नसेल तर इथे तुम्हाला बाजूला बघा माणसाचे चिन्ह दिसते उजव्या साईडला. त्या उजव्या साईडला जर आपण क्लिक केलं त्या माणसाच्या चिन्हावरती इथे एडिट प्रोफाईल म्हणून ऑप्शन येतं. इथे ऑप्शन मध्ये गेल्यानंतर खाली इंग्लिश जो काही भाषेचा लँग्वेज आहे तिथे जर आपण मराठी केलं आणि सेव्ह केलं तर हे सुद्धा तुम्हाला सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मराठीमध्ये दिसायला लागतील. यामध्ये तुम्ही परत भूखंडावरती आला तर आता हे सगळं मराठीमध्ये झालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला मराठीमध्ये दिसत आहेत. याच्यामध्ये क्रियामध्ये ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत की क्रिया म्हणजे काय की क्रॉप प्लॅनर, म्हणजे तुमच्या शेतामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे, कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत. तुम्हाला कुठल्या गोष्टी करायच्या आहेत याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं की क्रियामध्ये काय काय करायचं, म्हणजे एकंदरीत क्रॉप प्लॅनर जे आहे हे तुम्हाला इथे लक्षात येतं. जर तुम्ही इथे बघू शकता यांचं सुरू केलेली तारीख म्हणजे 25 ऑक्टोबर आहे, म्हणजे 25 ऑक्टोबरची तारीख आहे आणि तेव्हापासून यांना काय काय क्रिया शेतामध्ये करायच्या आहेत हे यांना इथे लक्षात येतंय. जसं की इथे तुम्ही बघू शकता की आतापर्यंत यांना काय काय करायच्या या क्रिया इथे आलेल्या आहेत. जसे की तुम्हाला
रोग आणि किडीचे अलर्ट येणार असतील तर ते तुम्हाला याच्यामध्येच येणार. जर तुमच्या शेतामध्ये पाऊस पडणार असेल, तुमच्या एरियामध्ये पाऊस पडणार असेल, तर पाऊस किती पडणार आहे याचा सुद्धा मेसेज तुम्हाला याच्यामध्ये येणार. त्यानंतर किती पाऊस पडून गेला हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्येच कळणार आहे. त्याचबरोबर पाणी किती द्यायचं आहे, तर याप्रमाणे पाण्याचे मेसेज सुद्धा तुम्हाला इथे येणार आहे. जसं की इथे तुम्ही बघू शकता या स्वरूपामध्ये तुम्हाला पाण्याचे मेसेज येतात, की तुमचं मुख्य मुळांपाशी किती पाणी आहे आणि पाणी किती प्रमाणात द्यावं हे तुम्हाला इथे लक्षात येतं. तर या सर्व गोष्टी आहेत, की आपण याच्यामधनं प्रोव्हाईड करतो. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे इरिगेशन मॅनेजमेंट, दुसरी गोष्ट आहे रोग आणि किडीचे अलर्ट्स आणि तिसरी गोष्ट आहे वेदर फॉरकास्टिंग म्हणजे हवामानाचे अंदाज. तर या 3 गोष्टी आपण सर्व याच्यामधनं प्रोव्हाईड करत असतो. त्यानंतर इथे ट्रेंड्स आहे. ट्रेंड्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे लक्षात येतं, की ॲक्शन आहे तुमचं डिव्हाइस जे आहे ते ॲक्टिव्ह आहे की निष्क्रिय आहे, हे इथे तुम्हाला लक्षात येतं. त्यानंतर अलर्ट्स आहे, की अलर्ट्समध्ये तुम्हाला तुमच्या शेताचा अहवाल जो आहे तो तुम्हाला इथे बघायला भेटतो. जर वेगवेगळे अलर्ट्स येणार असतील तर ते अलर्ट सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतात. त्यानंतर जर भूखंडावरती मेन पेजवरती जर आपण आलो, तर जर तुम्हाला फसलमध्ये काही समजत नसेल, फसलमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा काही एरर असतील, तर जर तुम्हाला कोणाला संपर्क करायचा हे कळत नसेल, तर वरी मदत म्हणून एक ऑप्शन आहे. त्या मदतवरती क्लिक केल्यानंतर इथे कॉल नाऊ म्हणून म्हटलं तर डायरेक्टली तुम्ही आमच्या फसल प्रतिनिधीशी कॉल करू शकता आणि डायरेक्टली बोलू शकता. जेणेकरून तुमचे जे काही प्रॉब्लेम आहे ते लवकरात लवकर सॉल्व्ह होतील. आणि त्याचबरोबर वरती तिकीट म्हणून पण ऑप्शन आहे. त्या तिकीटवर जाऊन तुम्ही तिकीट ओपन करू शकता. म्हणजे जे तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते आमच्यापर्यंत येतील आणि आम्ही ते लवकरात लवकर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. तर एकंदरीत फसल सिस्टीम अशा प्रकारे वर्क करते. याच्याबद्दल कुणाला काही अडचणी असतील तर मला विचारू शकता. त्याचबरोबर एक लिंक मी ग्रुपमध्ये टाकतो आहे, की तुम्हाला कृषक ॲपमध्ये फसलचा डेटा हा कसा बघायचा आहे. पूर्ण म्हणजे डेटाची माहिती कशी घ्यायची आणि त्याचा उपयोग आपल्या शेतामध्ये कसा करायचा आहे. या सर्व गोष्टी मी तुम्हाला एक YouTubeचा व्हिडिओ आहे तो लिंकवर मी टाकून देतो. त्याच्यावरती तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात येतील. सर, एक लेफ्ट हँड साइडला एक मेनू दिसतो, तो पण जरा थोडा एक्सप्लेन केलं तर बरं होईल. कुठला? तो हॅमबर्गर मेनू आहे ना फसलच्या शेजारी वरती. हो, तो. सर याच्यामध्ये कसं आहे ना, की जे तुम्हाला मी आतापर्यंत जे सांगितलंय ना त्याच गोष्टी तुम्हाला इथे दिसतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये सध्या काही करण्याची आवश्यकता नाहीये याच्यामध्ये. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता फक्त, की शेती संसाधने म्हणजे यादींची भर करा. म्हणजे तुम्हाला शेतात मध्ये काय काय करत आहात. म्हणजे जे काही तुम्हाला ताळेबंदामध्ये दाखवलंय मॅडमने, ऊस ताळेबंद जसं आहे ना तसंच हे आहे. ओके. ओके. म्हणजे ऊस म्हणजे तिकडे करा किंवा इकडे करा. म्हणजे शेती संसाधनामध्ये तुमचा खर्च आणि तपशील हा पूर्ण खर्च तुम्ही त्याच्यामध्ये भरू शकता. या गोष्टी आहेत. रोग व्यवस्थापन आणि कीड व्यवस्थापन हे जे आहे त्याच्यामध्ये जर तुमच्या माहितीसाठी याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे पिकं दिलेली आहेत आणि ते पिकावरती कोणते रोग येऊ शकतात आणि त्यांचा वापर कसा आहे हे तुम्ही इथे बघू शकतात. याच्यामध्ये वेगवेगळे रोग आहेत आणि वेगवेगळे पिकं आहेत. याच्यावरती कसे रोग येऊ शकतात याची माहिती इथे दिलेली आहे. तर हे तुम्ही इथे बघू शकता. जसं की ऊसामध्ये गेल्यानंतर तुमचा ब्राऊन रस्ट असेल, पुख्खा भोंग असेल, तर ह्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिसतात. ठीक आहे. म्हणजे हे फक्त इतर माहितीसाठी आहे. जर तुम्हाला माहिती जर पाहिजे असेल, तर तुम्ही इथून योग्य ती माहिती घेऊ शकता. त्यानंतर ह्या कृतीमध्ये सुद्धा सेम आहे, की क्रिया करा म्हणजे की तुम्हाला काय केलं आहे, फवारणी केली आहे, फर्टिगेशन सिंचन केलं आहे. तर याच्यामध्ये सिंचन केल्यानंतर तुम्ही किती दिलंय आणि किती तास केलंय. इथे जर हे सबमिट केलं तर हे तुमच्या लेखाजोख्यामध्ये ऍड होऊन जातं. म्हणजे हे तिथे तुम्हाला माहिती भेटून जाते, की हे म्हणजे तुम्ही या दिवशी या वेळेला एवढं सिंचन केलं होतं. तर हे एक क्रियाकलापाचा विषय आहे. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं. नंतर वापरकर्ता व्यवस्थापनामध्ये तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. याच्यामध्ये जे काही युजर्स आहेत ते आमच्याकडनं ऍड होतात. याच्यामध्ये तुम्हाला काही ऍड करता येत नाही. त्यामुळे तो एक ऑफिशियल पार्ट झाला. शेती व्यवस्थापनाचा सुद्धा तुम्हालाही काही उपयोग नाही. तो ऑलरेडी व्यवस्थापनाचा एक पार्ट आहे. काढणी झालेल्या पीकमध्ये तुम्ही याच्यामध्ये बघू शकता, की मागचे जे लागण झालेले आहे त्यांची काढणी झाली असेल तर त्यांचे पीक याच्यामध्ये बघू शकता. हार्वेस्टिंग पीक. जसं की आता तुम्हाला याच्यामध्ये कुठल्याच गोष्टी तुम्हाला अवेलेबल होणार नाही. आणि माझ्या डिव्हाइसमध्ये तुम्हाला तुमच्या डिव्हाइसचं
IMEI नंबर दिसतो, तुमचं नाव दिसतं आणि ते चालू आहे किंवा बंद आहे ह्या गोष्टी इथे तुम्हाला दिसतात. तर एकंदरीत ह्या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतात. पण सर्वात महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत, ज्या बघायच्या आहेत, त्या तुम्हाला माझ्या ऊसमध्ये गेल्यानंतर वरती भूखंड आणि मेन जी स्क्रीन आहे, ते सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्येच बघायच्या आहेत. ठीक थँक्यू. आहे? थँक्यू सर. येस. अजून जर कोणाला काही शंका असतील तर ते विचारू शकता. मला वाटतंय कुणाच्या काही शंका नसतील. अविनाश, धन्यवाद. आणि आरुण सरांनी पण मॅप माय क्रॉप आणि प्रतिनिधींनी माहिती सांगितली. तसंच अविनाश सरांनी पण आता आपल्याला कृषी हॅलो. ॲपमध्ये बोला सर. हा मॅडम, एक शंका आहे आमच्या सरांची. हां, विचारा. हा मॅडम, मला सरांना ते विचारायचंय, हां. ते PM सॉइलचं जे आहे हां, ते ओलावा सांगतं ना. बरोबर. अविनाश सर? हो, हो. ओलावा सांगता. हं. हा, तर सर माझाच प्लॉट आहे हा. तर हं. ते जवळजवळ आता हे त्याला पाणी चालू केलेले जवळजवळ 8-10 दिवस झाले. पण ते हां. 80-81 एवढंच दाखवते. तर तिथे ओल असेल सर तेवढी, त्याच्यामुळे ते दाखवणार आहे. कारण आपला सेन्सर जो आहे तो 6 इंचावरतीच लागलेला आहे जवळपास आणि तेवढी ते ओल असणार आहे. एकदा मी ते आधीच क्लिअर केलं ना, की एकदा तुम्ही शेतात जाऊन नाही का 2-4 ठिकाणी खंदून बघा. म्हणजे हा. आपल्याला जरी वरती वाटतं ना, की 2 इंच आपण वरती पाहतो आणि भेगा जरी दिसतात आपल्याला, पण हा. ऑलरेडी खाली पाणी असतं जमिनीमध्ये आणि तो सेन्सर ओलावा आहे ना, तो तिथला दाखवत असतो. तर त्यामुळे एकदा चेक करा तुम्ही शेतामध्ये जाऊन फक्त. बरोबर आहे, पण आता नक्की आपण हे कधी करायचं? मग समजा किती टक्केपर्यंत आल्यानंतर परत पाणी देण्याची आवश्यकता आहे आपल्याला असं? तर मी सर्व गोष्टी सांगितल्या आहेत ना याच्यामध्ये, की तुम्हाला दिलेलं आहे इरिगेशन रिकमेंडेशन किती आहे आणि सगळ्या गोष्टी. तर या सर्व मी एक व्हिडिओ टाकतो सर परत एकदा ग्रुपमध्ये. तो व्हिडिओ वाटल्यास तर परत एकदा बघा. समजा एक ओलावा कमी झाला की मेसेज येतो का? हो, हो. चालेल सर, थँक्यू. तर तुम्हाला किती लिटर पाणी द्यायचे आणि किती मिनिटं मोटर चालू करायची, हे सर्व गोष्टी तुम्हाला इरिगेशन मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला तिथं नोटिफिकेशन येतं. तुम्ही कृषी ॲपमध्ये माझा ऊस ओपन केल्यानंतरच तुम्हाला लगेच तिथं नोटिफिकेशन येतं. तेव्हाच तुम्हाला पाणी व्यवस्थापन करायचंय. त्यामुळं जो काही आहे आता आपल्या कृषी ॲपच्या माध्यमातून जे काही तुम्हाला रिकमेंडेशन असतील, पाण्याचे असतील, खताचे असतील, तर कृपया सर म्हणजे सर्वांनाच अशी विनंती की त्याचं काटेकोरपणे पालन करावे. जेणेकरून आपला हा प्रकल्प आहे, तो यशस्वीरित्या पूर्ण होईल. कारण की शेतकऱ्यांचं हेच म्हणजे पाणी देण्याचं असेल, खताचं नियोजन असेल, ते आपल्याला जेवढं आवश्यक आहे, तेच ह्या प्रकल्पाअंतर्गत आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय. जे काही तुमच्या जमिनीला आवश्यक आहे, तेवढंच आपण घटक म्हणजे पाणी असेल, खतं असेल, नियोजन करणार आहोत. ठीक आहे. आता फक्त एक शेवटचा भाग राहिलेला आहे. ते एक मी स्क्रीन शेअर करते, की कृषी ॲपच्या माध्यमातून आता तुम्ही मगाशी सर म्हणाले, की कसं हे करायचं. तर खताचं नियोजन आहे. ते आम्ही काय केलंय, कृषी ॲपमध्ये आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 4 आयकॉन तुम्हाला आता सर्वांना लक्षात आलेले आहेत. माझा ऊस, पीक नकाशा, एआय शिफारस आणि ऊस ताळेबंद. आता एआय शिफारस माझा ऊसमध्ये आपण बघितलं, की जो काही सेन्सर तुमच्या शेतात बसवलाय त्याची माहिती मिळेल. पीक नकाशामध्ये सॅटेलाईट मॅपिंग थ्रू आता मॅपची माहिती आपण अरुण सरांकडून घेतली ती तुम्हाला बघायला मिळेल. ऊस ताळेबंदामध्ये अंबिका मॅडमनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पूर्ण नांगरणीपासून काढणीपर्यंत किती खर्च आलाय ते एक नोंद वहीसारखं तुम्हाला ऑनलाईन इथं उपलब्ध केलेलं आहे आयकॉन. आणि चौथा आहे एआय शिफारस. एआय शिफारसमध्ये आता कृषी ॲपमध्ये कुठला डेटा बघायचा ते पीडीएफच्या माध्यमात आणि तुम्हाला जेव्हाही म्हणजे आपल्या केव्हीके बारामती अंतर्गत जे काही शिफारसी येतात, ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून म्हणजे तुमच्या सॉइल मॉइश्चर म्हणजे सॉइल टेस्टिंगनुसार आपण जे काही खत व्यवस्थापन देतो, तर तुम्हाला एआय शिफारसमध्ये आम्ही टाकत असतो. त्या पीडीएफ असतील. पीडीएफ तुम्हाला ओपन करून डाउनलोड करून बघायच्या आहेत. तर आता एक तुम्हाला इथं 2 पीडीएफ दिसत आहेत, की कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पासाठी कृषी ॲप माहितीपत्रक. आत्ता जे आम्ही ऑनलाईन सेशन घेतलंय, तेच आम्ही इथं पीडीएफच्या स्वरूपात कुठली माहिती कुठं बघायची आणि कुठले मॅप इम्पॉर्टंट आहेत, ही सर्व माहिती ह्या पीडीएफच्या अंतर्गत दिली आहे. दुसरी आहे पीडीएफ ती खत व्यवस्थापन मार्गदर्शन तक्ता. ती तुम्हाला दिली आहे. तशी ह्याच्यावर क्लिक करून तुम्हाला एक आयकॉन येईल. तो डाउनलोड आता मी ऑलरेडी एक असल्यामुळं माझ्याकडं ते डाउनलोड अगेन दाखवते. ती अशी पीडीएफ ओपन होईल. त्या अंतर्गत तुम्हाला कसं बेसल डोस असेल, खताचं नियोजन तुम्ही स्क्रीनवर बघत असाल. बेसल डोस असेल, आळवणीचं वेळापत्रक असेल,
तसंच ठिबकद्वारे तुम्हाला काय नियोजन करायचंय, हे तुमच्या सॉइल टेस्टिंगच्या आधारित आम्ही इथं खतांचं वेळापत्रक दिलेलं आहे. तर हे वेळापत्रक तुम्हाला नोटिफिकेशनच्या स्वरूपात उपलब्ध होईल आणि त्याच्या अनुषंगानेच तुम्ही शेतामध्ये नियोजन करायचं असेल. हे हे आहे कृषी ॲपच्या माध्यमातून तुम्ही कशी माहिती बघाल. तर प्रदीप सर, आता हे आम्ही आता कृषी ॲपबद्दल दिली आणि हे रेकॉर्डिंग आहे ते आम्ही तुम्हाला थोड्याच वेळात ग्रुपवर तुम्हाला शेअर केले जाईल, की म्हणजे काही शेतकरी नसतील उपलब्ध तर ते पण पाहू शकतील आणि अविनाश सर सुद्धा सेपरेट एक कसं माहिती बघायची ते पण एक लिंक टाकतील आपल्या ग्रुपमध्ये. तर ह्या सोडून जर काही शेतकऱ्यांच्या काही समस्या असतील किंवा शंका असतील तर त्यांनी विचाराव्यात. मॅडम, मला एक प्रश्न होता. हां. तुम्ही दुसरीकडे जे आता इम्प्लिमेंट केलेलं आहे त्या एक्सपिरियन्स वरनं नवीन शेतकऱ्यांनी कुठल्या अशा गोष्टी आहेत जिथं काळजी घेतली पाहिजे किंवा दुर्लक्ष किंवा जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे? बरोबर आहे सर. महत्त्वाचं हाच आहे विषय मी म्हणाल्याप्रमाणे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या मनाने किंवा म्हणजे सीडीओ सरांनी जे काही सांगतील, तर ते काटेकोरपणे पालन करावं आणि जे काही आमच्या केव्हीके मार्फत तुम्हाला रिकमेंडेशन येतील, जर तुम्हाला एखाद्या वेळेस नाही मिळालं आमच्याकडनं रिकमेंडेशन, तरी म्हणजे आता काही-काही अनुभव असे आलेत, की बाळभरणीचा आम्हाला शेड्यूल नाही मिळाला किंवा मोठी बांधणीचा नाही मिळाला, तर आम्ही आमच्या मनाने टाकलं. तर असं न करता जे काही आमच्या केव्हीकेच्या माध्यमातनं जे काही रिकमेंडेशन येतील, त्यांचं काटेकोरपणे पालन करावं. आत्ता जे इरिगेशन शेड्यूल आपण म्हणजे बघत होतो, तर ते सुद्धा तुम्ही म्हणजे स्वतःच्या मनाने शेतकऱ्यांनी काहीच नाही करायचं. जे काही तुम्हाला अलर्ट्स येतील, त्याप्रमाणे तुम्ही नियोजनबद्ध जर ऊसाचं तंत्रज्ञान केलं, तर हा एआय शिफारस किंवा एआय आपण तंत्रज्ञान शेतकऱ्यांना जे देऊ पाहतोय, ते आपला प्रयोग 100% यशस्वी होण्यात मदत होईल सर. हेच एक महत्त्वाचं आहे, की जे आम्ही शेतकरी आता आमचे पहिले झाले, त्यांचा ऊस तुटलाय, तर हेच महत्त्वाचं आहे, की जो आहे प्रकल्पाच्या अंतर्गत त्याचं नियोजन आम्ही जे दिले आहे त्याप्रमाणे पालन करावं. चालेल, थँक्यू. हो. बाकीच्यांच्या कुणाच्या काही शंका नसतील तर प्रदीप सर आता आपण सेशन संपूयात. मॅडम तो खताचा तक्ता दिलाय जो हो. फॉलो करायचा का ना? हो, नंतर सर. वेगळं येणार. काय झालं मॅडम, हां. आपल्याला महिना झाला ना लागवडीला. हां, हां. पण मग ज्यांच्या लागवडीला उशीर झाला मग अशा वेळेस काही बेसल डोस दिले गेलेले आहेत. बरं. तर मग आता अशा कंडिशन मध्ये काय करायचं? हां. तर काय करा सर, तुमचे ज्यांचे डोस दिले गेलेले आहेत ना, तर तुम्ही एक म्हणजे शेतकऱ्यांकडनं टेंटेटिव्ह घ्या, की काय-काय त्यांनी टाकलंय. म्हणजे त्या अनुषंगाने पुढचा डोस जो द्यायचा आहे आम्हाला, त्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला डोस सांगू, की हा आता द्या तुम्ही. असं करा. आता दिलेलं आहे, पण इथनं पुढं त्यांना सांगा देऊ नका. पण आधी ज्यांनी दिले त्यांचे फक्त आम्हाला डोस कळवा. तुम्ही कुठले घातलेत खतं आणि किती किलो. त्या अनुषंगाने पुढचं नियोजन आम्ही देऊ सर तुम्हाला. चालेल. आणि दुसरा एक महत्वाचा विषय, हां. पाण्याबद्दल खूप शंका आहे. कारण की हे ओलच दिसतंय, वेगळी कंडिशन मध्ये जास्त दिसतंय. हं. आणि वरून तर म्हणजे आपण जो सेन्सर टाकलेला आहे खाली, हां. सायन्सच्या वरती टाकलेला आहे ना, व्हाईट रूट झोन मध्ये टाकलेला सेन्सर आहे. बरोबर. तर मग अशा वेळेस स्ट्रिक्टली आपण तुमची जोपर्यंत शिफारस येत नाही तोपर्यंत स्ट्रिक्टली पाणी बंद ठेवायचंच का? हो सर. हो सर. बंद ठेवायचं जसं अविनाश सरांनी सांगितलं. तुम्हाला असं वाटत असेल, तर एकदा फक्त हे करून बघा जमिनीत तुम्ही खांदून बघा, की तुम्हाला असं वाटतं, की बाबा ओल नाहीये का? पहिलं वरती भेगा पडल्यावर शेतकऱ्यांना वाटायला लागतं, की पाणी संपलंय. पण असं नसतं. वापसा जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत आपण सांगत नाही, की पाण्याचं हे करावं, नियोजन करावं. त्यामुळे शक्यतो सर आणि अगदीच तुम्हाला वाटलं, की हे जरा थोडंसं हे वाटतंय, तर तुम्ही अविनाश सरांना किंवा तुमचं म्हणजे आमच्या प्रतिनिधींना कॉल करून विचारू शकता. पण शक्यतो तसंच नियोजन करा सर. कारण इंचावर बरोबर आपण बसवलेला आहे सेन्सर. हां. माझी जमीन डाळाची अशी उताराची आहे जमीन. बरं. वरच्या माथ्यावरती सुकलंय फार आणि तुमचं सेन्सर बसवलं तिथं ओलं आहे. माझं काय करायला पाहिजे? अविनाश सर? सर, एक तुमचा सेन्सर जो आहे तो एकदम उतारावरती पण नसेल बसवला. मला वाटतं ऍव्हरेज पॉईंट काढून बसवला असेल सर, बरोबर? म्हणजे तुमचं उतार एकीकडे असेल आणि एकीकडे चढ असेल आणि त्याप्रमाणे जर तुमचं जमिनीचं स्ट्रक्चर पाहताना एक ऍव्हरेज पॉईंट काढून तुमचं एका ठिकाणी बसवलेलं आहे सेन्सर. हो, बरोबर आहे. हो, मग त्याप्रमाणे तुम्हाला मेंटेन करावे लागेल सर थोडंसं. आता माझ्यावरती माझं पूर्ण मी खालून पाहिलं, पूर्ण कोरड आहे.
कारण विषय काय होतो ना, की कारण जर आपण जर खाली लावला असता तर तो ऑलरेडी पूर्ण ओल दाखवणारच. आणि वरती जर लावला तर खाली पण म्हणजे ते हे होणार नाही, मॅनेज होणार नाही. त्यामुळे तो ऍव्हरेज पॉईंट निवडून आपण लावतो. तरी तुम्हाला असं वाटत असेल की वरचं तुमचं किती एकरचं आहे सर तुमचं टोटल? माझं 1.5 एकरचं आहे. 1.5 एकरचं आहे का? जरी हा, तर स्टेप तुमचा वॉल जर तिकडे वेगळा असेल तर तुम्ही तिकडे पाणी देऊ शकता, जर तुम्हाला असं वाटत असेल तर. म्हणजे एक आपल्या याच्याप्रमाणे, जसं की आता तुम्हाला इथे ओलावा किती दाखवत आहे, मग त्याप्रमाणे तुम्ही निर्णय घेऊ शकता तिकडे. सेंटरला बसवलेलं आहे आपण ते सेन्सर. हो. वरती कोरडं दिसतंय, खाली वरलं दिसतंय. एकदा सर शेतात जाऊन तुम्ही मला फोन करता का चेक करून? माझा नंबर ठीक ग्रुपमध्ये आहे. काही ठीक अडचण आली कुणाला तर मला एकदा विचारा, आपण त्याप्रमाणे मग निर्णय घेऊया. ठीक. अजून काय? आता जशी परिस्थिती दिल्यात ना त्यांनी ते आता बघू आपण पहिल्यांदा फोन करू वाटलं. नाही नाही, ते नाही म्हणाले सर. काही शंका असतील तर विचारा, म्हणजे मग आपल्याला परवानगी घ्यायला थांबायची. जरी काही शंका असतील शेतकऱ्यांच्या तर त्यांनी ग्रुपमध्ये त्या विचाराव्यात, किंवा सर्व प्रतिनिधींचे आपले ग्रुपमध्ये नंबर आहेच आहेत, तर ते तिथं हॅलो ग्रुपवरती नंबर घेऊन कॉल करावा सर. हा बोला सर. हॅलो हा मॅडम. बोला. हा मी लोखंडे बोलतो राजाराम. हा माझे काय झाले, आपली जमीन लावगडी जी आहेत, आपण सगळे ते सेन्सर वगैरे लावलेत, पण माझे टप्प्याटप्प्याने क्षेत्र आहेत. बर तर ते जर तुमचा मेसेज आला तर समजा आपण ज्या ठिकाणी सेन्सर लावलं त्या प्लॉट मधून मला समजा मेसेज येईल, तर हा ते खाल्ले जे आहे त्याचं कशा पद्धतीने ऍडजस्ट करावं. म्हणजे बाकीचे टप्पे 3 टप्प्यात समजा लावगड हं, हं. आहे, प्लॉट्स लेवल केले, तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने नियोजन करावं. कसं आहे सर, सेन्सर बसवताना आपण काय केले, ऍव्हरेज एक पॉइंट करून ती सेन्सरची जागा निवडली. हो, आता लागवड झाली आहे का तुमची? लावगड 1 महिना झाले हम्म. आणि ठीक त्यात आहे. मग काय तुम्हाला आता असं वाटतंय का तुम्ही इरिगेशनचं हे बदल होते आता, जसं आता आपण अविनाश सरांशी डिस्कस केलं, तसं वाटतंय का तुम्हाला? नाही, अजून तर नाही. पण आता काय झालं, माझे 2-2, 3-3 डोस झालेत. मी पहिले सुरुवातीला मुळी फुटण्यासाठी 1261 वगैरे, किंवा आपण जे मुळी फुटण्यासाठी किंवा ते व्हायरससाठी ज्या काही गोष्टी सोडल्या, तर त्याचं नियोजन आता पुढं कशा पद्धतीत करावं, आता तेच मी ते ऐकत होतो ना तुमच्या हा बरोबर. नाही सर, तेच मी म्हटल्याप्रमाणे ना, तुम्ही कुठले कुठले खतं दिलीत ती एकदा आम्हाला तक्ता पाठवा. तुषार हो. पोळ सर आहेत, ते एकदा सगळं, म्हणजे आम्ही तुषार जाधव सर, आमची टीम सगळे अभ्यास करून तुमच्या रिक्वायरमेंट नुसार, म्हणजे सॉइल टेस्टिंगच्या रिक्वायरमेंट नुसार पुढच्या डोसचं नियोजन देऊ तुम्हाला सर. बर. हा, कारण की आधी घातलेले आहेत ते एकदा विचारात घेतले करावे लागतील आपल्याला पुढच्या डोससाठी. हो 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 हो. हा, तर त्याच्याप्रमाणे आम्ही तसा मेसेज करूच. तसं तुम्ही तक्ता तयार करून ठेवा, किती किलो घातले, आणि मग ते आहे त्याच्याप्रमाणे तक्ता आहे. नियोजन सांगू. तो आहे तक्ता. हा, मग तो शेअर करा आमच्या बरोबर. हो हो हो. हा, चालेल. चा- ठीक आहे. मग आज आपल्या ह्या ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून आपण सर्व काही, म्हणजे इनिशियल जे आहे कृषी कॅपच्या माध्यमातून तुम्हाला कशी माहिती बघायची आहे, ही एक ऑनलाईन मीटिंग घेतली. हे रेकॉर्डिंग सुद्धा मी म्हटल्याप्रमाणे थोड्या वेळात शेअर करू. आणि जरी काही शेतकऱ्यांच्या शंका असतील तर सर्वांनी ग्रुपमध्ये विचाराव्यात, किंवा प्रतिनिधींच्या नंबरवरती डायरेक्ट कॉल केला तरी चालेल. तर प्रदीप हा, सर, नाही मला काय, असं वाटतंय. हा, आम्ही नवीनच आहोत. हो, कारण शेतकरी काय म्हणजे जास्त सुशिक्षित नाहीये, परंतु त्याचा प्रयत्न करतोय आपल्या माध्यमातून. काय? बरोबर सर. हा, तर ते आता हं. त्याची माहिती, आता ते काय झाले, ते ओपन त्या गोष्टी त्या सगळ्या आम्हाला तिथे काय लक्षात येत नाही, कारण थोडं मराठीमध्येच पाहिजे, आम्ही इंग्लिश मधले नाही थोडे. नाही सर, तुम्हाला तिथं ऑप्शन दिलाय म्हणून आपण इंग्लिशमध्ये, असं नाही, तुम्ही भाषा निवडू शकता. तिथं वरती असं आहे. ऑप्शन आहे राईट साईडला.
हा 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 आणि असं काही नाही की सर म्हणजे आम्ही सगळे प्रतिनिधी जे आहेत तुम्हाला सर्व माहिती देण्यासाठी कधीही तुम्ही फोन करा आम्हाला, आम्ही नक्की तुम्हाला सहकार्य करू. असं काही नाही. पण हा प्रकल्प तुम्ही असेल म्हणजे तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातूनच आम्हाला पुढे न्यायचा आहे. त्यामुळे असं काही शंका हे करू नका की आम्हाला लक्षात येणार नाही किंवा नवीन नाही आहे नाही असं नाही. काही हे म्हणजे करू नका. आम्हाला नवीन आहे ना हां. ते, कारण हां. नाही तेच तुम्हाला किती वेळा शंका येऊ दे, तुम्ही 5-10 वेळा विचारलं तरी आम्ही तुम्हाला नक्की सहकार्य करू. तुम्हाला काही अडचण आली तरी कधीही कॉल करा सर तुम्ही. हो हो. चल हां, चाल चाल चालेल. हो. ठीक आहे प्रदीप सर, मग आजचा सेशन आता इथेच संपला असं मी जाहीर करते आणि हे चालेल. रेकॉर्डिंग तुम्हाला लवकरच शेअर करते. थँक्यू सर्वांचं मनापासून आभार. हो सर, धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद.